मोजू शकतो. हवेमध्ये आर्द्रता किती आहे ते मोजू शकतो. त्याच्यानंतर ना आपण अजून काय काय मोजू शकतो. जमीन किती सुपीक आहे. तुम्हाला माहिती आहे ना, शेतकरी जमिनीची आधी चाचणी करून घेतात. कशासाठी? पीक चांगलं येईल की नाही ते बघण्यासाठी, बरोबर आहे. तर आता 2 भौतिक राशी लिहिली आहे ना. आता भौतिक राशी काय असते ते एका ओळीमध्ये लिहा, जी राशी आपण मोजू शकतो. आणि आता तिचे खाली लिहा भौतिक राशीचे प्रकार. तर पहिला नंबर लिहा सदिश राशी, ज्या राशीला दिशा असते. अदिश राशी, ज्या राशीला दिशा नसते. सदिश राशीमध्ये उदाहरणार्थ लिहू शकता तुम्ही बल, वेग, त्वरण. आता हे त्वरण, वेग काय आहे हे आपण ह्या वर्षी आता शिकणारच आहोत या धड्यामध्ये. त्याच्यानंतर ना अदिश राशीमध्ये वस्तुमान. बघा, वजन आणि वस्तुमान ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी येतात. आतापर्यंत आपण नॉर्मली कॉमन माणसासारखं वजन वजन बोलायचो, पण आता तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात. सायन्समध्ये वजन वेगळं असतं आणि वस्तुमान वेगळं असतं. आपण जे किलोग्रॅम मध्ये मोजतो ते वजन नसतं, ते वस्तुमान असतं. तर अदिश राशीमध्ये तुम्ही काय लिहू शकता, ज्याला दिशेची गरज नाहीये, तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये वस्तुमान. वजन सदिश राशी आहे, जे आपण नंतर बघणार आहे. ठीक आहे, वजन तुम्ही ह्याच्यामध्ये लिहा, सदिश राशीच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही वजन लिहा. आणि नंतर दुसरी राशी कुठली आहे, अजून कोणकोणती राशी आपण अदिश राशीमध्ये लिहू शकतो. उंची जसं सांगितलं आता मगाशी एका विद्यार्थ्याने. आणखी आपण लिहू शकतो वेळ, लिहू शकतो त्याच्यामध्ये चाल लिहू शकतो. अच्छा, 7वीला ना तुम्ही काही गणित सोडवलेत, 8वीला पण काही गणित सोडवलेली आहेत. गेल्या वर्षी 8वी मध्ये तुम्हाला उष्णता धडा होता. त्या उष्णता धड्यामध्ये पण तुम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या राशी शिकल्या. आठवतं ते कोण सांगेल मला, कुठल्या कुठल्या राशी शिकल्या, काय काय मोजलेलं तुम्ही? नाही आठवत आहे? तापमान राशी. गेल्या वर्षी उष्णता धड्यामध्ये तुम्ही उष्मा मोजलेला. आणखी काय मोजलेलं? उष्मा बघा, पदार्थाचा उष्मा मोजलेला, उष्माधारकता मोजलेली. परत तापमान मोजलेलं तुम्ही, हे पण बघितलेलं की उष्णता वेगळी असते. उष्णता उष्मा वेगळा असतो, तापमान वेगळं असतं, हे सगळं बघितलेलं. ह्या सगळ्या राशी आहेत, बरोबर आहे. तर आता आपण मग ह्या बेसिक गोष्टी समजल्यावर आपण आता गतीच्या धड्यावरती येऊया. आज पहिला धडा आपण शिकणार आहोत भौतिक शास्त्राचा. कोण सांगेल मला गतीशी रिलेटेड धड्याचं काय नाव आहे? काय नाव आहे धड्याचं? गतीचे नियम. हो हो की नाही? गतीचे नियम हा धडा आपण चालू करतोय. ठीक आहे, तर आपण गतीचे नियम हा धडा चालू करू त्याआधी मला कोण सांगेल गती काय असते? काय असते गती, कोण सांगेल मला? आठवते कोणाला हे? थोडंफार बर माहितीच नसेल तरी तुम्ही स्वतःहून सांगा ना, गती म्हटल्यावर तुमच्या डोक्यात काय येतं? दुसऱ्या जागेतून जातो आपण. ग्रुपमध्ये आन्सर नका देऊ, मला समजतच नाहीये तुम्ही काय म्हणताय. हॅलो सगळेजण एकत्र बोलल्यावर मॅडम. कसं कळणार ना?
एक जागावरून दुसऱ्या जागेवर जातात. हा, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती वस्तू ज्यावेळी जाते त्यावेळी आपण त्या वस्तूला म्हणतो की ती वस्तू गतिशील आहे. म्हणजे वस्तू जागा बदलते याचा अर्थ तिला गती प्राप्त होते. बरोबर आहे. तर मग आता बघा, मी तुम्हाला व्याख्या प्रॉपर सांगते. आपल्या विज्ञानात जशी व्याख्या आपल्याला लिहायची असते त्या व्यवस्थित शब्दांमध्ये कशी लिहायची ते सांगते. की ज्यावेळी एखादी वस्तू ना तिची जागा वेळेनुसार बदलते, म्हणजे ह्या वेळेला ती इथे, दुसऱ्या वेळेला ती दुसरीकडे, तर वेळेच्या तुलनेत ती जागा बदलते. किंवा कधी कधी काय होतं, वेळ एक्झॅक्टली माहिती नसते आपल्याला की वस्तूने कधी जागा बदलली असेल, पण वस्तूने जागा बदलली हे आपल्याला समजतं. कसं काय समजतं? भोवताली तिच्या काय काय आहे त्याच्यावरून आपण अंदाजा लावतो. जसं की आता समजा की तुमच्या घराच्या समोर एक रस्ता आहे, रस्त्याच्या समोर एक दुकान आहे, दुकानाच्या तिकडे एक बाजूलाच असं झाड आहे आणि त्या झाडाजवळ नेहमी तुम्ही सायकल लावून ठेवता. ठीक आहे, उदाहरण घेतोय आपण. तर एक दिवशी तुम्ही सकाळी उठून बघितलं की ती तुमची जी सायकल होती ती त्या झाडाला तिथे नव्हती, दुकानाच्या दुसऱ्या बाजूला कोणीतरी शिफ्ट केलेली होती. बरोबर आहे. आता किती वाजता त्या सायकलला गती देण्यात आली ते आपल्याला माहिती नाही, पण सायकलची जागा बदलली हे मात्र नक्की आहे. बरोबर आहे. म्हणजे सायकल काही वेळासाठी गतिशील झालेली आणि तिची जागा बदलली. म्हणून आपण मग गतीची व्याख्या कशी लिहितो की वस्तूची गती म्हणजे काय, की ज्यावेळी मी इंग्लिश मध्ये एक्सप्लेन नाही करू शकत, कारण इथे मेजॉरिटी मुलं मराठी मीडियमची आहेत. कोणीतरी मला चॅट मध्ये टाकलंय की एक्सप्लेन इंग्लिश मध्ये करायला. आपल्या इथलं सगळं मराठी मुलांचा क्राऊड आहे ना. संगीता मैम, हमारे ये सारे मराठी बच्चे हैं ना? वो मैडम क्या हाँ मैम, हाँ सारे मराठी में। ठीक आहे. हा, तर मी हे सांगत होते, लिहून घ्या हवं हे पटकन, की ज्यावेळी एखादी वस्तू वेळेच्या तुलनेत किंवा तिच्या सभोवतालच्या तुलनेत तिची जागा बदलते त्यावेळी आपण म्हणतो की वस्तू गतिमान आहे. ठीक आहे. तर ही गतीची प्रॉपर व्याख्या आहे जी तुम्हाला जर परीक्षेत विचारलं गती म्हणजे काय तर लिहिता आली पाहिजे. आता हे जे गती असते खूप वेगवेगळ्या प्रकारची गती असते, हे तुम्ही 6वी मध्ये शिकलाय. कोण सांगेल मला गतीचे किती वेगवेगळे प्रकार आहेत? उदाहरणासाठी मी पहिला सांगते म्हणजे तुम्हाला आठवेल की अजून किती किती प्रकार आहेत. वस्तू एका सरळ रेषेत गतिशील आहे, एका सरळ रेषेत चालली आहे, तर त्या गतीला आपण काय म्हणतो? रेषीय गती है ना, रेषीय गती म्हणतो. तर आता आठवलं असेल मग किती प्रकारची गती असते. तुम्ही हे शिकलाय ऑलरेडी. सांगा मला आता एक एक जण. नेक्स्ट समान गती, आवाज जातो रे. अच्छा, नैक समान गती. हा, एक समान गती, नैक समान गती. बरोबर. अजून एक समान गती. अजून नैसर्गिक. हा, कळलं नाही बेटा मला, आवाज ना कमी येतोय. अच्छा ठीक आहे, काही हरकत नाहीये. हा बरोबर. तर बघा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गती आहेत, एक तर आहे वर्तुळाकार गती, वर्तुळामध्ये होते. दुसरी कोणती गती आहे? दुसरी गती एक रेषेमध्ये बघितलं आपण, वर्तुळाकार बघितलं. त्याच्यानंतर ना नादकाटा बघा असतो किंवा आपला झोका, मागे पुढे मागे पुढे, राईट. तर
त्याची पण एक प्रकारची गती असते. तर आज ना मी तुम्हाला एक छोटासा होमवर्क देते मुलांनो. तो होमवर्क तुम्ही करायचंय. त्याच्यामध्ये काय लिहायचंय तुम्हाला? प्रकार शिकलाय. एक समान माझा आवाज येतोय मुलांनो? चला, होमवर्क साठी आज एक प्रश्न घ्या. तुम्हाला गतीचे प्रकार लिहायचे. गतीचे टोटल किती प्रकार आहेत ते लिहायचे. लिहिला होमवर्कचा प्रश्न? काय लिहायचंय? गतीचे प्रकार लिहायचे आणि त्या प्रत्येक प्रकाराला एका एका ओळीमध्ये एक्सप्लेन करायचे. जसं की पहिला प्रकार आहे एक रेषीय गती. त्याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही? एक्सप्लेन काय करणार? ज्यावेळी वस्तू काय करते, वस्तू एका सरळ रेषेमध्ये जाते, बरोबर आहे. त्याच्यानंतर ना आणखी काय लिहिणार तुम्ही? दुसऱ्या प्रकारामध्ये कसं लिहिणार? वर्तुळाकार गती काय असते ते लिहिणार. उदाहरण पण देऊ शकता. एक रेषीय गतीचं उदाहरण देताना काय लिहिणार? गाडी एका सरळ रेषेत जात असेल तर. वर्तुळाकार गतीचं काय लिहिणार उदाहरण? आपल्या घड्याळाचे काटे गोल गोल वर्तुळामध्ये फिरतात. असे टोटल तुम्हाला माहितीये 5 प्रकारच्या गती आहेत. मेन ज्या आहेत गती त्या 5 प्रकारच्या आहेत. तर त्या 5च्या प्रकारच्या गतींची नावं तुम्हाला लिहायची आहेत होमवर्क मध्ये. समजले? कोणाला काही डाऊट आहे? नाही. ठीक. चला आता पुढच्या टॉपिक वरती जाऊया. मी ना 2 डिव्हाइसने जॉईन केले. आवाज ब्रेक होत होता म्हणून. मी तुम्हाला आता स्क्रीन शेअर करून दाखवते पुढच्या टॉपिक साठी. आता ना मुलांनो, हा जो आपला धडा आहे, आपले टोटल जे 5 वेगवेगळे प्रकार आहेत गतीचे, त्याच्यापैकी आपण ना आता 9वी मध्ये जवळजवळ 3 धडे, भौतिकशास्त्रात टोटल 5 धडे आहेत. कोणते कोणते 5 धडे आहेत? हा गतीचे नियम मला वाटते हा एक आहे. त्याच्यानंतर ना ह्याच्या नंतरचा जो धडा आहे न्यूटनच्या नियमांशी रिलेटेड जो धडा आहे तो. ऍक्च्युली मला इंग्लिश मध्ये नावं पाठ आहेत. आणि त्याच्यानंतर ध्वनी हा पण धडा आहे. कार्य आणि ऊर्जा. हा, कार्य आणि ऊर्जा हा पण एक धडा आहे. तर असे जेवढे टोटल 5 धडे आहेत ना, त्या 5 धड्यांपैकी 3 धडे, पहिले 3 धडे हे फक्त आणि फक्त वस्तूचे
एका रेषेमध्ये होणारी जी गती आहे, चाल आहे, त्याच्याशीच रिलेटेड आहे. आता तुम्हाला वाटेल ह्याच्यात काय आहे एवढं 3 धडे जवळ जवळ नुसते एका रेषेमधलं तिची गती अभ्यासणार आहे आपण, असं एवढं काय आहे त्याच्यात? तर हळूहळू तुम्हाला समजेल की आपण नक्की काय करतोय. ठीक आहे, आता तर मी स्क्रीन शेअर करते. तुम्ही बघा मग, की आय होप आता तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. झालं 1 मिनिट. मी काही मुलांना बघते गळ्यामध्ये हात टाकून बसलेत. तुम्ही गार्डन मध्ये बसलाय काय रे? हं? मुलांनो, काही जण गार्डन मध्ये बसल्यासारखे बसलेत. तुम्ही शाळेमध्ये बसलाय की गार्डन मध्ये बसलाय? आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की प्लीज डिसिप्लिन पाळा आणि आपले हे विज्ञानाने जे इन्व्हेन्शन केले त्याच्यामुळे तुम्ही तिथे जिथे बसलाय तिथे बसल्या बसल्या तुम्हाला शिकायला मिळते, तर त्या गोष्टीचा चांगला फायदा घ्या. हे असं हो मॅडम. त्याचा हे नका करू रे. नाहीतर मग काय फायदा ना, आपण एवढं मेहनत करतो. तुमचे बघा तिथे जे कोणी टीचर्स वगैरे आहेत ते तुम्हाला कनेक्ट करून देतात आहेत. तर त्याचा उपयोग करून घ्या. अच्छा, आज ना मला वाटतंय माझ्या ना इथे लॅपटॉपमध्ये काहीतरी इश्यू झालाय. त्याच्यामुळे ते स्क्रीन पण शेअर होत नाहीये आणि कनेक्ट नाही होते. ठीक आहे, काही हरकत नाहीये. मी तुम्हाला असंच सांगते. माझ्या मोबाईलची स्क्रीन शेअर करते मी. 1 मिनिट थांबा. आय हॅव सोल्युशन. मी माझ्या नोटबुकमध्ये लिहून दाखवते. ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं. काय असतं ना, वस्तू एका जागेवरून दुसरीकडे चालली आहे. So Lakshna, you don't have PPT with you? मैम एक्चुअली ना मेरे पता नहीं ये लैपटॉप में कुछ शायद इश्यू हो गया है, बहुत ही ज्यादा लैग कर रहा है. मैंने अभी इसको रिस्टार्ट पे डाल दिया, तो अभी मैं ना मेरे मोबाइल से ही स्क्रीन शेयर करती हूँ फिलहाल तो. Half of the class has dropped. 50 were there. नो बट आई हैव डन द एक्सप्लेनेशन पार्ट. अभी तक तो एक्सप्लेनेशन पार्ट ही था. मेन जो पॉइंट्स एक्सप्लेन करने थे वो.
अच्छा, माझी नोटबुक दिसते मुलांनो? दिसत आहे मॅडम. हा, ठीक No visibility. So Lakshna, this will not work. Lakshna, अच्छा, I try करके देखती हूँ मैम एक बार। हाँ, एक्चुअली कुछ ज्यादा नहीं है रिटर्न पार्ट, बस छोटा सा एक कन्सेप्ट एक्सप्लेन करना है। सी मुलांनो, आता समजा इथे एक वस्तू आहे पॉइंट ए ला, दिसतोय हा पॉइंट ए, आणि तो दुसरीकडे जातोय पॉइंट बी कडे, हा इथून इथपर्यंत दिसतोय? तर ए पासून बी कडे जाताना तो काहीतरी अंतर कापेल? हो, अंतर काय असतं माहितीये तुम्हाला मुलांनो? अंतर काय असतं माहितीये? हो, तर आता समजा त्याने ना 100 मीटर अंतर कापलं आणि ए पासून बी कडे जाताना त्याला समजा 2 सेकंड लागले, तर हे 100 मीटर झालं अंतर आणि 2 सेकंड झाला वेळ, बरोबर आहे? मग अंतर आणि वेळ ह्या दोन्ही पण काय आहेत? भौतिक राशी आहेत. हो, येस. अच्छा, आता मला एक गोष्ट सांगा, मी ही कन्सेप्ट तुम्ही ऑलरेडी ही कन्सेप्ट 7वी मध्ये शिकलाय. अंतर आणि वेळ दोन्ही गोष्टी माहिती असल्यावर आपण एक नवीन गोष्ट शोधून काढू शकतो. एक सूत्र होतं, अंतर भागिले वेळ. कशाचं सूत्र होतं ते? अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ कशाचं सूत्र होतं? या मला नाही आठवत पुस्तकाला. अरे, गणिताचं सूत्र होतं ना 7वी मध्ये. हो. हा, मग ते बघा, एक वस्तू एका बाजूने दुसरीकडे जाते त्यावेळी ती अंतर कापते, अंतर कापण्यासाठी वेळ लागतो, वेळ आणि अंतर दोन्ही गोष्टी आल्या तर मग वेग येतो. अशा आणखी बऱ्याचशा परत भौतिक राशी नवीन नवीन येतात. मग त्याच भौतिक राशींचा अभ्यास म्हणजेच आपण हे गतीचे नियम ह्या धड्यामध्ये शिकणार आहोत. कळतंय तुम्हाला? म्हणून एकाच लाईनीमध्ये, एकाच मध्ये जरी वस्तू जात असली तरी तिच्या त्या गतीबद्दल शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणून जवळजवळ आपले 3 धडे ह्या एकाच प्रकारच्या गतीवरती अवलंबून आहेत. वस्तूची एक रेषीय गती. ठीक आहे, चला तर आता आपला वेळ झालाय. मला एक गोष्ट सांगा, कोण रिपीट करेल आज आपण काय काय शिकलो क्विकली एका मिनिटामध्ये? कोण सांगेल मला आज आपण काय काय शिकलो? हा, सांग लवकर. ठीक आहे. सांग लवकर. बरं ठीक आहे, मला समजत नाहीये, काय हरकत नाही, मी रिपीट करून देते. आपण पहिलं शिकलो भौतिक राशी काय असते. भौतिक राशीचे 2 प्रकार असतात. एक ती राशी असते जिला दिशा असते, दुसरी ती असते जिला दिशा नसते. जिला दिशा असते तिला आपण सदिश राशी म्हणतो, जसं की बल, वेग, है ना, त्वरण. आणि दुसरी जिला दिशा नसते, जसं की वस्तुमान, वेळ. आणि आपण बघितलं की गती वेगवेगळ्या प्रकारची असते, जे तुम्ही बहुतेक 6वी मध्ये शिकलेला होता. तर तो होमवर्क आहे, तुम्हाला लिहायचंय की गतीचे किती प्रकार आहेत ते. ठीक आहे, आणि ओव्हरऑल आपण बघितलं की गती कशाला म्हणतात, गतीची व्याख्या आपण बघितली. ठीक आहे, गती म्हणजे काय? ज्यावेळी एखादी वस्तू
वेळेनुसार किंवा तिच्या सभोवतालच्या तुलनेमध्ये तिची जागा बदलते, म्हणजे ती वस्तू गतिशील आहे असं आपण म्हणतो. आता आपण नेक्स्ट क्लासमध्ये भेटू. नेक्स्ट क्लासमध्ये मुलांनो तुम्हाला 3 गोष्टी बरोबर घेऊन बसायच्या. एक तर तुमचं पाठ्यपुस्तक, टेक्स्टबुक, नोटबुक आणि तुमची कंपस बॉक्स. स्केल, पेन्सिल, पेन त्याच्यामध्ये सगळं पाहिजे. ठीक आहे. चला, थँक्यू सो मच. आपण नेक्स्ट टाइम भेटूयात. बाय सगळ्यांना. बाय. Bye. Thank you.